नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं या ऑनलाईन टीचिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी प्राध्यापक प्रभाकर जाधव, केटीजीएम कॉलेज, भूगोल विभाग. आपण मागच्या लेक्चरमध्ये म्हणजेच बायोडायव्हर्सिटी अँड इट्स कॉन्झर्वेशनमध्ये आपण वेगवेगळ्या मुद्द्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. आज आपण कॉन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी, जैवविविधतेचं संरक्षण या मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत. मागे आपण जैवविविधतेचा ऱ्हास व भारतातील जैवविविधता, संवेदनशील प्रदेश, हॉटस्पॉट्स रिजन इन इंडिया यांचा अभ्यास आपण केलेला होता. आज आपण संवर्धन या मुद्द्यावरती आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तर जैवविविधता आणि तिचे संवर्धन अभ्यासताना आपण एक पहिलं विचारात घेतलं पाहिजे की या जैवविविधतेचे संवर्धन केल्याशिवाय मानवाचा शाश्वत विकास शक्यच नाही. असा अभ्यासकांनी किती वेळाही अधोरेखित केले तरी विकासाच्या मागे धावणाऱ्या माणसाला आपल्या सभोवताली असलेल्या जीवसृष्टी आणि वनसंपदेचा विसर पडलेला आहे. म्हणजेच मानवाने आपला विकास करताना ही जैवविविधता मोठ्या प्रमाणावर ही वापरली आहे. म्हणजे वापरली आहे, परंतु समजा उदाहरणार्थ जंगलं असतील, जंगलांचा वापर असेल, परंतु त्या ठिकाणी परत पुनर्स्थापन त्यांचं केलेलं नाही. म्हणजेच त्याला तो विसर पडलेला आहे. त्यानंतर या जैवविविधतेचं महत्त्व पटवून देण्यासाठी संयुक्त राष्ट्रातर्फे दरवर्षी 22 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय जैवविविधता संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणजेच प्रत्येक वर्षी हा दिवस त्या ठिकाणी साजरा करण्याचा उद्देश म्हणजे मानवाला त्याचा विसर पडू नये, जैवविविधतेचं संवर्धन हे त्यांच्या डोक्यामध्ये हे कायम त्यांना त्याच्याविषयी जागृती ही निर्माण व्हावी म्हणून हा दिवस त्या ठिकाणी साजरा केला जातो. त्यानंतर 2015 ते 2030 या काळातील विकासाची संभाव्य दिशा लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने शाश्वत विकासासाठी जैवविविधता संकल्पना ठरवली. म्हणजेच मानवाला जर आपला शाश्वत विकास करायचाच असेल तर त्या ठिकाणी ही संकल्पना राबवणं गरजेचं आहे. भारतामध्ये आढळणाऱ्या प्राणी आणि वनस्पती वैविध्यपूर्ण असून हे जीव आपले वेगळेपण जपून आहे. म्हणजेच अनेक प्रकारच्या जैवविविधता भारतामध्ये टिकून आहेत. भारत हा एक खंडप्राय देश आहे, वेगवेगळ्या हवामानाचे प्रदेश आहेत. त्यामुळे भारतात या जैवविविधतेत मोठ्या प्रमाणावर आपला विविधता ही दिसून येते आणि प्रत्येकाने आपलं वेगळेपण हे टिकून ठेवलेलं आहे. परंतु बदलत्या निसर्ग चक्रामुळे आणि मानवी हस्तक्षेपामुळे हे जीव आणि त्यांचा अधिवास हा धोक्यात आलेला आहे. म्हणजेच निसर्गचक्र सुद्धा मानवाच्या हस्तक्षेपामुळे बदललेलं आहे. त्यामध्ये अनियमितता असेल, म्हणजे मानवाचा हस्तक्षेप असेल, त्यामुळे त्या ठिकाणी या जैवविविधतेचा अधिवास हा धोक्यात आलेला आहे. म्हणूनच जैवविविधतेचं रक्षण आणि संवर्धन करणं आता काळाची गरज बनलेली आहे. विविध उपक्रम राबवून याला संजीवत्व देण्याचा किंवा प्राप्त करून देण्याचा काही मंडळी प्रयत्न करत आहेत. म्हणजे अनेक आज अभ्यासक आहेत, समाजामध्ये जागृती निर्माण करणारे समाजसेवक आहेत. अशांनी समाजामध्ये संजीवत्व देण्याचा प्रयत्न अशा लोकांनी त्या ठिकाणी केलेला आहे आणि करत आहे. जैवविविधता टिकवण्यासाठी फक्त काही मंडळींचाच नाही तर संपूर्ण मानव मात्रांची गरज आहे. म्हणजेच प्रत्येकाने त्या ठिकाणी ही जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी, त्यामध्ये वाढ करण्यासाठी प्रत्येकाचा त्या ठिकाणी हातभार लागणं हे गरजेचं आहे. संवर्धन हे नैसर्गिक स्रोतांचे नियोजित व्यवस्थापन आहे, जेणेकरून
नैसर्गिक समतोल आणि जैवविविधता राखता येईल. यात नैसर्गिक साधनांचा न्यायपूर्ण वापर करणे देखील समाविष्ट आहे, ज्यायोगे संसाधने अशा प्रकारे वापरले जाऊ शकतात. म्हणजेच त्या ठिकाणी नैसर्गिक संसाधनांचा न्यायपूर्ण वापर म्हणजेच योग्य वापर त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. सध्याच्या पिढीच्या गरजा पूर्ण होतील आणि भविष्यातील पिढ्यांसाठी देखील हे पुरेसं असेल. म्हणजेच प्रत्येक पिढीने असा विचार केला पाहिजे की जैवविविधता जी आहे ही येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी टिकून राहणं हे गरजेचं आहे. म्हणजेच प्रत्येक पिढीने तिचा वापर करताना योग्य प्रकारे वापर करणं हे आवश्यक आहे. जैवविविधतेचे संरक्षण यासाठी आवश्यक आहे. त्यासाठी खालील पद्धती या प्रामुख्याने महत्त्वाच्या आहेत. तर त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल जैवविविधता संवर्धनाच्या पद्धती. त्या प्रामुख्याने 2 पद्धती आहेत, त्यांचा आपण आता विचार करूया. पहिली पद्धत म्हणजे मूलस्थानी किंवा स्वस्थानी संरक्षण. म्हणजेच काय, आहे त्याच जागी त्यांचं संरक्षण करणं. म्हणजे त्या ठिकाणी वनस्पती असतील, प्राणी असतील, पक्षी असतील किंवा इतर सजीव असतील किंवा विविध प्रकारच्या वनस्पती असतील, आहे त्याच जागी त्यांचं संरक्षण करणं. या पद्धतीत जैव जातींच्या नैसर्गिक अधिवासामध्येच त्यांचं संरक्षण केलं जातं. उदाहरणार्थ वनस्पतींचं जंगलामध्ये संरक्षण केलं जातं. म्हणजे आहे त्याच जंगलामध्ये या जैव जातींच्या वनस्पतींचं संरक्षण करणे त्याला मूलस्थानी संरक्षण असं म्हटलं जातं. जैव जातीचे मूलस्थानी संरक्षण केल्यामुळे सजीवांच्या जीवन पद्धतीत कसलाही बदल होत नाही. म्हणजेच त्यांचं स्थान बदलत नाही. त्यामुळे त्यांच्या जीवन पद्धतीत कुठलाही बदल होत नाही. म्हणजे आहे तेच मूळ जीवन ते त्यांच्या मूलस्थानी जगतात. सजीवांची वाढ, प्रजनन, जैविक घटकांची देवाणघेवाण इत्यादी गोष्टी नैसर्गिकरित्या घडतात. म्हणजेच या मूलस्थानी त्यांचं संरक्षण केल्यामुळे त्यांची वाढ असेल, प्रजनन असेल, जैविक घटकांची देवाणघेवाण असेल, ही त्याच ठिकाणी नैसर्गिकरित्या ही घडून येते. त्या ठिकाणी कुठलाही हस्तक्षेप करण्याची गरज ही पडत नाही. जैवविविधता टिकून राहते. मात्र जैव जातीचे मूलस्थानी संरक्षण करण्यासाठी नैसर्गिक स्वरूपातील क्षेत्रे, संरक्षित क्षेत्रे निर्माण करणे हे आवश्यक आहे. म्हणजेच त्या ठिकाणी नैसर्गिक स्वरूपातील क्षेत्र म्हणजे आहे त्या परिस्थितीत ते क्षेत्र जतन करणे. म्हणजे काय, त्यामध्ये कुठलाही आपण हस्तक्षेप करायचा नाही, कुठलाही बदल करायचा नाही आणि त्याचं जतन करणे. म्हणजेच त्यांचं संरक्षित क्षेत्र म्हणून त्याला घोषित करायचं. म्हणजेच त्या ठिकाणी कुठलाही मानवाचा हस्तक्षेप राहत नाही आणि त्यामुळे त्यांचं जीवन जे आहे ते योग्य प्रकारे किंवा नैसर्गिक जैविक घटकांची देवाणघेवाण असेल, म्हणजे नैसर्गिकरित्या सर्व गोष्टी घडतात. आपल्या देशात पूर्वीपासूनच अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने इत्यादीमधून वन्य पशुपक्ष्यांचे संरक्षण हे केलं जातं. परंतु भविष्यकाळात यामध्ये वाढ करणं हे गरजेचं आहे. म्हणजे अगदी प्राचीन काळापासून जर आपण बघितलं तर आपल्याकडे अभयारण्य आहे, राष्ट्रीय उद्याने आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या म्हणजे वन्य असतील किंवा इतर काही पशुपक्षी असतील यांचं जतनही केलं जातं. परंतु भविष्यामध्ये त्यांचं मोठ्या प्रमाणावर जतन करणं किंवा त्यामध्ये वाढ करणं ही काळाची गरज बनलेली आहे. म्हणजेच त्या ठिकाणी त्यांचं संवर्धन हे करणं ही काळाची गरज बनली आहे. दुसरी पद्धत म्हणजे परस्थानी किंवा अन्यस्थानी संरक्षण. म्हणजेच काय, तर परस्थानी म्हणजे वेगळ्या ठिकाणी, त्या वेगळ्या ठिकाणी त्या प्रकारची परिस्थिती म्हणजे ज्या जैवविविधतेला ज्या प्रकारची परिस्थिती आवश्यक आहे ती परिस्थिती त्या परस्थानी किंवा अन्यस्थानी निर्माण करणे आणि त्या ठिकाणी त्यांचं संरक्षण करणे याला म्हणायचं परस्थानी किंवा अन्यस्थानी संरक्षण असं म्हणायचं. या पद्धतीत
सजीवांना त्यांच्या नैसर्गिक किंवा मूळ स्थानापासून किंवा अधिवासापासून दूर म्हणजेच नव्याने अनुकूल स्वरूपाची परिस्थिती निर्माण केलेल्या जागी आणलं जातं व त्यांचं संवर्धन केलं जातं. म्हणजेच त्यांना आवश्यक असणारी नैसर्गिक परिस्थिती दुसऱ्या ठिकाणी निर्माण करणे आणि त्या ठिकाणी त्या प्राण्यांना किंवा सजीवांना त्या ठिकाणी घेऊन जाणं व त्यांची जोपासना करणे. वनस्पतींच्या संवर्धनासाठी वनस्पती बागा, प्राण्यांच्या संरक्षणासाठी प्राणी बागा तयार करून तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाने किंवा मार्गदर्शनाखाली व सल्ल्याने विविध जैव जातीचे संरक्षण करता येते. म्हणजेच यामध्ये विविधता असते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या बागा असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या प्राणी बागा असतील, म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारच्या तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन घेऊन त्यांचे सल्ले घेऊन त्या ठिकाणी या जैव जातींचं संरक्षण म्हणजे वनस्पती असतील किंवा प्राणी असतील यांचं संरक्षण करता येतं. जैव जातीचे संरक्षण करता येते. तसेच जैव तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दुर्मिळ जातींचे संरक्षण करणे शक्य झालेलं आहे. म्हणजेच त्या ठिकाणी या सर्व गोष्टींची अंमलबजावणी करून या दुर्मिळ जातींचं संरक्षण करता येणं शक्य झालेलं आहे. परंतु अशा प्रकारच्या संवर्धनासाठी खर्च हा जास्त येतो. कारण खर्च जास्त येतो म्हणजेच काय, आता आपण त्याचं मूळ स्थान सोडून दुसऱ्या स्थानी त्या प्रकारची परिस्थिती आपण निर्माण करतो आणि त्यासाठी येणारा खर्च सुद्धा हा जास्त लागतो. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे जैवविविधता संवर्धनासाठी उपाय, कॉन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. म्हणजेच त्या ठिकाणी त्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे उपाय करणं हे गरजेचं आहे त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या मुद्द्यांच्या साहाय्याने सांगता येतं. पहिला मुद्दा म्हणजे अभयारण्यांची निर्मिती, म्हणजे संरक्षित जंगलं त्या ठिकाणी निर्माण करणं. म्हणजेच त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची शिकार असेल वगैरे वगैरे काय असेल गोष्टी त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा मानवाचा हस्तक्षेप नको, म्हणजेच अभयारण्यांची निर्मिती करणे. शिकारीवर बंदी घालणे पुढचा मुद्दा म्हणजे आता आपल्याला माहिती आहे अनेक प्रकारच्या आदिवासी जमाती असतील किंवा अगदी हौशी लोक असतात, ते जे अगदी हे निर्जन भाग असतात किंवा जे अभयारण्य असतात अशा ठिकाणी चोरून शिकार करणे वगैरे वगैरे अनेक गोष्टी त्या ठिकाणी करत असतात. परंतु शिकारीवर बंदी आणणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. म्हणजेच त्या ठिकाणी प्राण्यांची शिकार करून त्यांची तस्करी ही थांबवली पाहिजे. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे वृक्षारोपण करणे आणि त्यांचं संगोपन करणं. आता वेगवेगळ्या म्हणजे पुनर्लागवड त्या ठिकाणी वेगवेगळ्या वृक्षांची करणं हे गरजेचं आहे आणि नुसतंच लागवड करून चालणार नाही, तर त्यांचं संगोपन सुद्धा हे करणं गरजेचं आहे. म्हणजेच त्यांची वाढ जोपासना हे काही वर्ष त्यांची काळजी घेणं हे गरजेचं आहे. म्हणजेच वृक्षारोपणाबरोबरच त्यांचं संगोपन सुद्धा महत्त्वाचं आहे. पुढचा मुद्दा म्हणजे नवीन प्रजातींची निर्मिती करणे व त्यांचं संगोपन करणे. आता समजा त्या ठिकाणी काही स्थानिक वनस्पती असतील त्या ठिकाणी, परंतु त्या हवामानाच्या प्रदेशामध्ये समजा दुसऱ्या सुद्धा वनस्पती जगू शकणार असतील किंवा त्यांची वाढ चांगल्या प्रकारे होऊ शकत असेल, तर त्या नवीन जातींच्या वनस्पतींचं लागवड आणि संगोपन करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणजेच त्या ठिकाणी काय होईल, एक वेगळ्या प्रकारची विविधता तयार होईल, वेगळ्या प्रकारची जैवविविधता तयार होईल, वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी प्राणी येतील, पक्षी येतील, ते त्या ठिकाणी म्हणजेच त्या ठिकाणी तयार होतील आणि त्यांचं संगोपन करणं सुद्धा सोपं जाईल. त्यानंतर संरक्षित क्षेत्र निर्माण करणे. आता संरक्षित क्षेत्र म्हणजेच काय, अभयारण्य असतील किंवा राखीव जंगल असतील त्या ठिकाणी संरक्षित जंगल किंवा संरक्षित अभयारण्य म्हणून त्यांना घोषित करणे. आणि त्यामुळे काय होईल की लोकांचा हस्तक्षेप त्या ठिकाणी राहणार नाही, कुठल्याही प्रकारची वृक्षतोड त्या ठिकाणी होणार नाही, प्राण्यांची शिकार होणार नाही. म्हणजेच त्या ठिकाणी सर्व गोष्टीवर या बंदी असेल आणि त्यामुळे म्हणजे त्या ठिकाणी नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी त्या जंगलाची वाढ होईल, अभयारण्यांची
वाढ होईल. म्हणजेच त्यामुळे त्या ठिकाणी जैवविविधता ही टिकेल, वाढेल, त्याचं संगोपन होईल, ही त्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. संरक्षित उद्याने व राष्ट्रीय उद्याने निर्माण करणे. आता उद्यानं असतात, तर उद्यानं म्हणजे काय, तर समजा फुलपाखरांचं उद्यान असेल, आता या फुलपाखरांच्या उद्यानामध्ये त्यांची जोपासना करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची वनस्पती त्या ठिकाणी, सुगंधी असतील, फुलझाडं असतील, त्या ठिकाणी ही लावली जातात, वाढवली जातात, त्यांची जोपासना केली जाते. म्हणजेच या उद्यानाचं संरक्षण करणे. म्हणजेच त्या ठिकाणी अनेक प्रकारचे फुलपाखरं, वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखरं त्या ठिकाणी निर्माण होतील. म्हणजेच त्या ठिकाणी संरक्षित असतील किंवा राष्ट्रीय उद्याने असतील, त्यांची निर्मिती त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा संवर्धनासाठी विविध प्राणी संग्रहालयामधून वनस्पती, प्राणी, पक्षी, जलचर व उभयचर प्राणी इत्यादींचं संवर्धन करणे. आता आपण जर बघितलं, भारताचं उदाहरण घेतलं तर अनेक प्रकारचे प्राणी संग्रहालय या ठिकाणी आहे. वनस्पतींसाठी वेगवेगळ्या प्रकारचे नर्सरी आहे. तर या प्रत्येकाचं वेगवेगळ्या प्राणी, पक्षी किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती म्हणजे जैव जाती असतील वेगवेगळ्या प्रकारच्या, त्यांचं संवर्धन केलं पाहिजे, त्यांची जोपासना केली पाहिजे, तर ते मोठ्या प्रमाणावर त्यामध्ये विविधता येईल. वन व वन्यजीवांच्या संवर्धन व संरक्षणासाठी कठोर कायदे करून ते अंमलात आणले पाहिजे. आता जंगल आणि वन्य प्राण्यांचं संवर्धन आणि त्यांचं संरक्षण करणे, त्यासाठी कठोर कायदे करणे हे अतिशय गरजेचं आहे. म्हणजेच आपण त्यांचे कायदे, म्हणजेच त्या ठिकाणी कडक नियम हे लागू करणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे शिकार केली किंवा कोणी वृक्षतोड केली तर त्याला शिक्षा व्हायला पाहिजे. नुसतंच कायदे करून उपयोग नाही. त्याला शिक्षा झाली, कठोर शिक्षा झाली तर आपोआपच त्या ठिकाणी वचक बसेल आणि वनांचं आणि प्राण्यांचं संरक्षण, संवर्धन त्या ठिकाणी आपोआप होईल. नुसतेच कायदे करून भागणार नाही, त्यांची अंमलबजावणी केली गेली पाहिजे. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे जनुक बँका तयार कराव्या. समाजातील सर्व स्तरापर्यंत लोकांना पर्यावरणाचं शिक्षण देऊन त्याचं महत्त्व पटवून देणे. म्हणजे जनुक बँका म्हणजे त्या ठिकाणी त्यांचं बीजारोपण करणे वगैरे वगैरे, किंवा बँका म्हणजे त्यांच्या वेगवेगळ्या, म्हणजेच सीड बँक वगैरे असेल, अशा बँका तयार करणे आणि समाजातील सर्व स्तरापर्यंत त्या ठिकाणी प्रत्येकाला पर्यावरणाचं शिक्षण देऊन त्याचं महत्त्व हे पटवून दिलं गेलं पाहिजे. आणि त्यानंतर आपोआपच या ठिकाणी किंवा या पृथ्वीवर मोठ्या प्रमाणावर जैवविविधता आणि त्याचं संवर्धन हे मोठ्या प्रमाणावरती होऊ शकतं. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आता या ठिकाणी या तिसऱ्या प्रकरणातील आपण शेवटचा मुद्दा या ठिकाणी अभ्यासलेला आहे. आणि आपले जर काही प्रश्न असतील, आपल्या काही शंका असतील, तर मी या ठिकाणी माझा मेल ID दिलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही ते मला शेअर करू शकता, विचारू शकता. मी नक्कीच तुमच्या प्रश्नांचं समाधान करण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.